नमस्कार मित्रांनो, मी हर्षा पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते धन्वी स्टॉक मार्केट अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि या चॅनलवर अपलोड केले जाणारे सगळेच व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. आम्ही कुठलाही बाय, सेल और होल्ड असं रिकमेंडेशन्स नाही देत आहोत. तुम्हाला ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट सुरू करायची असल्यास तुम्हाला त्याबद्दल प्रॉपर नॉलेज घेणं गरजेचं आहे. आणि आपण आत्ता वळतोय आपल्या आजच्या व्हिडिओकडे. तर सगळ्यात आधी आपण निफ्टीबद्दल चर्चा करून घेऊया. तर निफ्टी, तुम्ही जर माझे व्हिडिओ रेग्युलरली बघत असाल तर कालच्याच व्हिडिओमध्ये आपण ऑलरेडी दिलेलं होतं की 23,535 ची ही की लेवल आज ठरणार होती आणि याच्या खाली जर निफ्टीच्या कॅन्डल सस्टेन झाल्या तर आपल्याला पूर्णतः डाऊनफॉल बघायला मिळेल आणि त्याचा व्ह्यू पण आपला निगेटिव्हच होता. तर त्याचप्रमाणे आपल्या लेवलच्या खाली तो सस्टेन झाला आणि बरोबर त्याने पहिला जो डे लो दिला होता तो 23,362च्या आसपास दिला होता आणि तिथून तो पुन्हा बाउन्स झाला आणि आपण हा जो झोन जो इमिजिएट सपोर्ट होता तो नंतर रेझिस्टन्समध्ये कन्वर्ट होताना आपल्याला दिसला आणि तिथून पुन्हा आपल्याला एक रिव्हर्सल पॅटर्न बघायला मिळाला आणि तो रिव्हर्सल पॅटर्न नंतर तो 23,350 पर्यंत आपल्याला पुन्हा फॉल बघायला मिळाला निफ्टीमध्ये आणि तिथून तो पुन्हा एकदा बाउन्स होऊन आपल्याच लेवलला रिस्पेक्ट करत थोड्या थोड्या म्हणजे रिस्पेक्ट करत सेकंड हाफमध्ये तुम्हाला तो एक कन्सॉलिडेट होताना दिसून आला आहे. त्याचप्रमाणे आता आपण जर बँक निफ्टीबद्दल बोलायचं ठरलं तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपण ॲडव्हान्समध्ये लेवल दिल्या होत्या. तर बँक निफ्टी आज बऱ्यापैकी एक नॉर्मल गॅप अप ओपनिंग होताना आपल्याला दिसली आणि तिथून त्याच्यामध्ये ज्याप्रमाणे निफ्टीमध्ये जेवढा फॉल झाला आहे तेवढ्या त्या कंपॅरिझनने बँक निफ्टीमध्ये आपल्याला फॉल तेवढ्याच प्रमाणात झालेला दिसला नाही आहे. पण बरोबर आपल्या लेवलला 50,075 ही जी लेवल होती जी आपण ऑलरेडी ड्रॉ केली होती आणि ती अगदी सिंपल होती की लास्ट डेचा जो काही आपला लो होता तोच आपण मार्क केला होता. ओके, सो एक स्विंग लो ज्याला आपण म्हणू शकतो तर त्या लोलाच त्याने जी आपल्याला पुन्हा सपोर्ट घेताना तो दिसला आणि आपण ज्या लेवल्स मार्क केल्या होत्या तर सुरुवातीला आपण 50,200ची ही जी लेवल आहे ही इमिजिएट सपोर्ट म्हणून कन्सिडर करत होतो. पण ती लेवल ब्रेक झाल्यानंतर 50,100च्या आसपास आपण एक लेवल ड्रॉ केली होती. तर एक्झॅक्टली तिथे तो आपल्याला सपोर्ट घेताना दिसला आणि हा जो सपोर्ट होता त्यावर पुन्हा कॅन्डलवर गेल्यामुळे हा पुन्हा ॲज अ सपोर्ट ॲक्ट करताना आपल्याला दिसला आणि 50,200च्या आसपास बँक निफ्टीने एक सपोर्ट घेऊन बरोबर 50,450च्या आसपास तो आपल्याला एक रेझिस्टन्स अनुभवायला मिळाला आणि त्यानंतर बँक निफ्टी जो आहे तो एक कन्सॉलिडेशन झोनमध्ये आपल्याला ट्रेड करताना दिसला. आता वळूयात आपण निफ्टीच्या उद्यासाठीच्या काय लेवल्स असतील आणि काय की लेवल्स असतील त्याबद्दल जाणून घेऊया. सो उद्या जे आहे उद्यासाठीची जी निफ्टीची लेवल आहे 23,450 ही जी लेवल आहे ही उद्यासाठी की लेवल ठरू शकते आणि जर उद्या उद्या जर निफ्टी 23,450च्या वरती सस्टेन झाला तर त्याला इमिजिएट रेझिस्टन्स जो आहे तो 23,500चा आहे आणि तो ब्रेक झाला तर आपल्याला 23,535 आणि 23,570 पर्यंतच्या लेवल्स बघायला मिळू शकतात. 560-63 पर्यंतच्या लेवल्स आपल्याला पुन्हा बघायला मिळू शकतात आणि जर इमिजिएट सपोर्ट जर आपण कॅल्क्युलेट करत असाल तर 23,420 ते 23,400 पर्यंतचा जो झोन आहे हा इमिजिएट सपोर्ट झोन आहे. इथून त्याला कुठूनही बाउन्स मिळू शकतो आणि जर तो ब्रेक झाला तर आपल्याला पुन्हा 23,350ची लेवल्स पुन्हा बघायला मिळू शकते. आता वळूयात बँक निफ्टीकडे. सो बँक निफ्टीसाठी सुद्धा उद्या 50,370 ते 50,340 हा जो 30 पॉईंटचा एक झोन बनतोय हा एक इमिजिएट किंवा एक निर्णायक की लेवल आपण ज्याला म्हणतो किंवा की झोन असू शकतो. सो या झोनच्या वरती जर उद्या बँक निफ्टी सस्टेन झालं तर आपल्याला पुन्हा 50,450 आणि 50,550 या लेवल्स पुन्हा बघायला मिळू शकतात आणि जर याच्या खाली सस्टेन झाला तर 50,200 आणि 50,100 या लेवल्स आपल्याला पुन्हा बघायला मिळू शकतात जर उद्याचं ट्रेड. आणि या ज्या डॉटेड लाईन्स दिसतात ह्या इमिजिएट रेझिस्टन्स अँड सपोर्ट लाईन्स आहेत. इनफॅक्ट याच्यामध्ये तो एक कन्सॉलिडेट झोनमध्ये आपल्याला ट्रेड करताना दिसू शकता. तर या होत्या आजच्या मार्केटचं अनालिसिस आणि उद्यासाठीच्या मार्केटमध्ये कुठल्या लेवल्स आणि कशा ॲक्ट होऊ शकता तर याबद्दलचं आपण अनालिसिस केले. तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असेल तर व्हिडिओजला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअरसुद्धा करा जेणेकरून या लेवलचा जर ते ट्रेडर्स असतील तर त्यांनाही याचा नक्की फायदा होईल.
आणि तुम्हाला काही रिकमेंडेशन्स असतील किंवा काही फीडबॅक असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात, की तुम्ही इंडायसेससोबत कुठल्या स्टॉकबद्दल तुम्हाला ॲनालिसिस हवं असेल तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आणि मी त्याप्रमाणे नक्कीच प्रयत्न करेन, की पुढच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही दिलेल्या स्टॉक्सवर ॲनालिसिस दाखवण्याचे. सो थँक यू गाईज फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर ट्रेडिंग. थँक यू.